कोई गोली न चलाए, डॉन मुझे जिंदा चाहिए। तुम चारों तरफ से घिरे हुए हो, यह आखिरी वार्निंग है। तर नमस्कार मंडळी, कशी असताना आय होप की तुम्ही बरेच असताना मित्रांनो, आपल्या लाडक्या भावाच्या YouTube चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे भाऊ। तर नंबर 1 खतरनाक म्हणजे खतरनाक पद्धतीत व्हिडिओ घेऊन आलो, ते म्हणजे कॅपकट वरती मित्रांनो। तुम्ही प्रोमो तर पाहिलाच असेल, प्रोमो कसा वाटला ते नक्कीच कमेंट मध्ये कळवा। चला तर मित्रांनो, न वेळ घालवता आपल्या व्हिडिओकडे वळूया। त्या पहिल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि नक्कीच बेल आयकॉन दाबायचं विसरू नका। चला तर मित्रांनो, व्हिडिओकडे वळूया। मित्रांनो, आपल्याला आता VPN कनेक्ट करून घ्यायचे। VPN कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला कॅपकट ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचे मित्रांनो। कॅपकट ऍप्लिकेशन ओपन झाल्यानंतर न्यू प्रोजेक्ट वर क्लिक करायचे मित्रांनो। आपल्याला फोटो ऍड करून घ्यायचे। फोटो ऍड करून घेतल्यानंतर मित्रांनो, अशा पद्धतीत इंटरफेस दिसेल, तुम्हाला बघू शकता। आता मित्रांनो, आपल्याला आता सॉन्ग ऍड करून घ्यायचे। सॉन्ग ऍड केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला आता बीट हे नाव फोटोवरती मेन्शन होत आहे मित्रांनो। अशा पद्धतीने मध्ये तुम्ही करू शकता। आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला हे सॉन्ग आणि फोटो मिळून जाईल। ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता। अशा पद्धतीने बघू शकता मित्रांनो, जिथं बीट द्यायचे मित्रांनो, तिथं आपण नाव मेन्शन केलेलं आहे, बघू शकता स्क्रीनवरती। अशा पद्धतीने देऊ शकता तुम्ही मित्रांनो। फोटो आणि सॉन्ग ऍड केल्यानंतर तुम्हाला इंटरफेस तुमच्या मोबाईलवरती दिसेल अशा पद्धतीने। अशा पद्धतीने मित्रांनो, बीट मार्क आपले पाडून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। असं आता आपल्याला याचे साऊंड FX वरती यायचे मित्रांनो। अशा पद्धतीने आल्यानंतर तुमच्या पुढे मेन्शन नाव होत आहे मित्रांनो। डायमंड झूम हा इफेक्ट दुसऱ्या आणि पहिल्या फोटोला द्यायचा आहे मित्रांनो। आता आपल्याला तिसऱ्या फोटोला शेक हा इफेक्ट द्यायचा आहे मित्रांनो। राईट वरती क्लिक करून आपल्याला मित्रांनो आता चौथ्या फोटोला द्यायचा आहे 3 लेयर मिरर हा इफेक्ट लावून घ्यायचे मित्रांनो। राईट वरती क्लिक करून पाचव्या फोटोवरती जायचे मित्रांनो। पाचव्या फोटोवरती गेल्या युनि डायरेक्शन मुवमेंट हा इफेक्ट लावून घ्यायचे मित्रांनो। अशा पद्धतीमध्ये राईट वरती क्लिक करून 6व्या फोटोवरती यायचे मित्रांनो। 6व्या फोटोवरती आल्यानंतर बॉडी इफेक्ट मध्ये जायचे मित्रांनो। बॉडी इफेक्ट मध्ये गेल्यानंतर मेकॅनिकल हा इफेक्ट सिलेक्ट करून राईट वरती क्लिक करायचे मित्रांनो। अशा पद्धतीमध्ये बघू शकता। 7व्या फोटोवरती जायचे मित्रांनो। 7व्या फोटोवरती गेल्यानंतर एवढी मीन लाइटिंग हा इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचे मित्रांनो। अशा पद्धतीत बघू शकता। राईट वरती क्लिक करून सिंपली आता आपल्याला 8व्या फोटोवरती जायचे। 8व्या फोटोवरती गेल्यानंतर मित्रांनो युनि डायरेक्शन मुवमेंट हा इफेक्ट सिलेक्ट करून मित्रांनो राईट वरती क्लिक करायचे। सिंपली आता 9व्या फोटोवरती यायचे। 9व्या फोटोवरती आल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीत बघू शकता। डॉपलेज हा इफेक्ट सिलेक्ट करून मित्रांनो सिंपली राईट वरती क्लिक करायचे मित्रांनो। आता आपल्याला सिंपली मित्रांनो आपल्याला आता फर्स्टला यायचे। फर्स्टला आल्यानंतर आता आपल्याला फोटो इफेक्ट द्यायचे मित्रांनो। अशा पद्धतीत बघू शकता। फोटो इफेक्ट लावून द्यायचे मित्रांनो। ॲनिमेशन मध्ये जायचे। ॲनिमेशन मध्ये गेल्यानंतर कॉम्बो मध्ये जाऊन स्ट्रिक अँड डिस्टॉर्ट हा इफेक्ट लावून घ्यायचे मित्रांनो। अशा पद्धतीत बघू शकता। राईट वरती क्लिक करून मित्रांनो आपल्याला 4थ्या फोटोवरती यायचे। 4थ्या फोटोवरती आल्यानंतर कॉम्बो मध्ये जाऊन मित्रांनो वेल्ड अँड स्लाइड हा इफेक्ट लावून घ्यायचे मित्रांनो। आता मित्रांनो आपल्याला 6व्या फोटोवरती जायचे। 6व्या फोटोवरती गेल्यानंतर आपल्याला ॲनिमेशन मध्ये जाऊन इन मध्ये जायचे। इन मध्ये गेल्यानंतर रॉक वर्टिकली हा इफेक्ट सिलेक्ट करून मित्रांनो 1.0 लेंथ ठेवायची आहे त्याची। अशा पद्धतीने वरती एक तुम्हाला ॲरो दिसते, त्या ॲरोवरती क्लिक करून आपला व्हिडिओ डाउनलोड करून घ्यायचा, डन करून घ्यायचा। अशा पद्धतीमध्ये गॅलरीमध्ये